जय महाराष्ट्र मित्रांनो, आज पाऊस पडला. आश्चर्यच वाटते ना की आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस पडला. भारतामध्ये पडला का नाही ते एवढं माहीत नाही मला, पण महाराष्ट्रात माझ्या घराच्या जवळ तर नक्कीच पडला आहे. कारण पुणे आहे ना, आणि पुण्यात कधीही काही होऊ शकतं, तुम्हालाही माहीतच असेल. तर पाऊस पडल्यामुळं पहिल्यांदा माझ्या डोक्यात आलं की मॅगी बनवून खावी, कारण पकोडे बनवणं इतका माझ्याकडे टाईमच नव्हता. मग दादाला विचारलं तर दादा म्हणला तिखट तिखट अशी मॅगी कर, मला नॉर्मल नको करून देऊ. मग मी म्हणलं ठीक आहे चालेल करते. त्यामुळं मॅगीसाठी मी सगळ्यात अगोदर त्यानंतर मी कांदा कापला, टमॅटो कट करून घेतला, कोथिंबीर वगैरे सगळं कट करून घेतलेलं. त्यानंतर एक पॅन घेतला, त्यामध्ये ऑइल टाकलं, नंतर या सगळ्या गोष्टी टाकल्या. कांदा मात्र गरम असा गुलाबी कलर होईपर्यंत त्याला तळून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये हळद टाकली, थोडंसं नाही जास्तीच लाल मिरची टाकला. त्यानंतर त्यात थोडेसे मसाले टाकले, केचप टाकला. केचप माझा तिखटवाला आहे त्यामुळे मी केचप टाकला आहे. त्यानंतर मॅगीमध्ये थोडंसं पाणी टाकलं, म्हणजे मसाल्यांमध्ये सगळ्या थोडा वेळ ते शिजू दिलं. आणि त्यानंतर मॅगी मसाला टाकला. मॅगी मसाला नाही टाकला तरी चालेल, कारण आपल्याकडे मॅगी मसालाच मॅगी बनण्याच्या अगोदर संपून जातं, हे मलाही माहितीच आहे. आणि तुम्हीसुद्धा असंच करत असतील. पण 2 मिनटात बनणारी मॅगी 15 मिनटानंतर बनवून खाल्ली, म्हणजे 15 मिनटं जरी लागले तरी एवढी भारी झाली आहे ना. तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा कशी बनली आहे ती, म्हणजे तुमची कशी बनणार आहे ती सांगा.